नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. 7 फेब्रुवारीला मतदान होते. वीर बिवडीगाणामध्ये अतिशय अटीतटीची चुरशीची निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत या ठिकाणी आहे. आपण सुपे गावात आलेलो आहोत. नमस्कार. काय नाव तुमचं? विश्वास काटकर. काटकर साहेब, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय परिस्थिती, कुणाच्या कुठल्या पक्षाचा जोर आहे? 2007 पासून साधारण सुपेगाव कायमच विकासाच्या पाठीशी म्हणजे विजय बाप्पू शिवतार यांच्या पाठीशी उभं राहिलेले आणि आत्ता पक्षातून गद्दारी करून गेलेले हरिभाऊ लोळे हे समोर उभे आहेत. तरी आता शिवसैनिकांनी चंग बांधलाय. निष्ठावंत शिवसैनिक समीर जाधव आता उमेदवार आहेत आणि समीर जाधवांचं पारडं जड आहे. हरिभाऊ लोळे पक्षाचे तालुका प्रमुख होते, त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडलं, शिवसेनेचा बुरुज ढासळला, शिवसेनेचा गड कोसळला, अशा प्रकारच्या बातम्या विशेष माध्यमातून आल्या. हरिभाऊ लोळेंची काय नेमकी, त्यांच्या मागं किती शिवसैनिक गेले? हरिभाऊ लोळे म्हणजे साधा पानवडी गावचा सरपंच होता. त्याला निवडून बापूंनीच आणलं, त्याला सभापती बापूंनीच केलं, त्याला तालुका अध्यक्षासारखं पद दिलं, तरी त्यांचं म्हणजे मनाची शांतता झाली नाही. तो एक अतृप्त आत्मा होता. तो आता भटकतोय. त्याला त्याची जागा येणाऱ्या 9 तारखेला 7 तारखेला समीर जाधवला मतदान करून आम्ही दाखवून देऊ. धन्यवाद.